फ्रेंड्स, आपण बघतोय सायन्स पेपर 1चा 3rd लेसन आणि जो केमिस्ट्रीचा 2nd लेसन आहे. कितवा लेसन आहे तो? 2nd लेसन आहे. ओके, केमिस्ट्रीचा हा 2nd लेसन आपल्या सिलेबसचा 3rd लेसन आहे. इम्पॉर्टंट लेसन आहे. या लेसनमध्ये जर तुम्हाला ही कन्सेप्ट जर कळाली तर 11-12 सायन्सला तुम्ही ज्यावेळी जाता तर तिथं जो तुमचा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट आहे, ओके, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्ही जे काही रिॲक्शन्स वगैरे शिकता त्या रिॲक्शन तुम्हाला चांगल्यापैकी अंडरस्टँड होऊ शकतात. लेसनचं नाव आहे केमिकल रिॲक्शन. आणि केमिकल रिॲक्शनमध्ये केमिकल रिॲक्शनमध्ये तुम्ही काय करताय, या ठिकाणी 4 पॉईंट अंडरस्टँड करणार आहात. ते 4 पॉईंट कोणकोणते बघा, तुम्ही समजून घ्या. 4 पॉईंट आहेत. 4 पॉईंट. केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन, 2 वर्ड आहे. एक आहे केमिकल रिॲक्शन आणि दुसरा आहे इक्वेशन. केमिकल रिॲक्शन काय आहे हे अंडरस्टँड करावं लागेल आपल्याला आधी, आणि नंतर ती जी केमिकल रिॲक्शन आहे आपण तिला लिहितो एका इक्वेशनच्या फॉर्ममध्ये. जसं मॅथमॅटिक्समध्ये आपल्याला 2 इक्वेशन होते. कोणकोणते होते? पहिला लेसन होता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आणि दुसरं होतं क्वाड्रॅटिक इक्वेशन. तसंच एक सायन्समध्ये पण इक्वेशन आहे आणि ते तुमचं केमिकल इक्वेशन असतं. जसं की आपल्याला एखादी रेसिपी आहे, आपल्याकडे एक रेसिपी आहे, जसं आपल्याला लिंबू पाणी तयार करायचं. लिंबू पाणी तयार करण्यासाठी आपण काय करतो? लिंबाचा रस अधिक साखर अधिक पाणी बरोबर लिंबू पाणी, बरोबर. ते आपापले लोक चवीनुसार वरून काय काय मसाला टाकायचं टाकतात. कोणी कोणी ते खटा मिठा टाकतात त्याच्यामध्ये, आहे की नाही? किंवा कोणी कोणी ते चाट मसाला पण टाकते त्याच्यामध्ये, आहे की नाही? कोणी कोणी बडी सोप टाकते कुठून. नो कमेंट्स प्लीज. तर याच्यामध्ये आपल्याला 4 पॉईंट शिकायचे. पल्लवी, 4 पॉईंट शिकायचे. 4 पॉईंट कोणकोणते? पहिला आहे केमिकल रिॲक्शन, नंतर आहेत केमिकल रिॲक्शन लिहिण्याचे रूल, त्याच्यानंतर असतं बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन आणि त्यानंतर आहे टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन. एक्झाममध्ये 2 किंवा 3 मार्कासाठी आपल्याला क्वेश्चन येत असतात या टाईप ऑफ केमिकल रिॲक्शनवर. जे इम्पॉर्टंट टाईप आहेत त्या टाईपमध्ये काय करावं लागतं आपल्याला, ते म्हणतात की दिलेली रिॲक्शन आयडेंटिफाय करा की कोणत्या प्रकारची रिॲक्शन आहे. ती 4 टाईप आपल्याला सांगितलेत. किंवा त्याच्यानंतर आणखी ते ऑक्सिजन हायड्रोजन बेसवरती 2 ते 3 टाईप दिले आहेत इक्वेशनचे, रिॲक्शनचे, ते पण आपण तिथं शिकणार आहोत. तर चला पुढं जाऊया. याच्यावर आधारित काही क्वेश्चन दिलेत, ते क्वेश्चनचे आन्सर आपण पाहणार आहोत आणि मग त्यानंतर आपल्याला काही रिमेनिंग पार्ट्स घ्यायचा आहे तो घेऊया. ठीक आहे, तर बघूया काय. फर्स्ट क्वेश्चन तुम्ही रीड करू शकता. व्हॉट आर द टाईप ऑफ मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट अँड कंपाऊंड. आपल्याला टाईप विचारले. टाईप विचारलेत. कशाचे टाईप विचारलेत? मॉलिक्युलचे, मॉलिक्युल ऑफ एलिमेंटचे टाईप विचारले आणि मॉलिक्युल ऑफ कंपाऊंडचे पण टाईप विचारले. तर आपल्याला अगोदर हे माहिती पाहिजे की मॉलिक्युल ऑफ एलिमेंट काय असतं आणि मॉलिक्युल ऑफ कंपाऊंड काय असतं. तर मॉलिक्युल ऑफ एलिमेंट काय काय येतं? तो मॉलिक्युल ऑफ एलिमेंटमध्ये आपण बघूया. मॉलिक्युल ऑफ एलिमेंट आणि दुसरं जे असतं ते असतं मॉलिक्युल ऑफ कंपाऊंड. हँडरायटिंग समजत नसेल तर समजून घ्या. तर मॉलिक्युल ऑफ एलिमेंट कोणकोणते आहेत? जसं मॉलिक्युल ऑफ एलिमेंट जर बघितलं, नोबल गॅसेसचे मॉलिक्युल जर आपण तयार केले तर ते सिंगल ॲटमचे असतात. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, रेडॉन, झेनॉन, हे सिंगल मॉलिक्युलचे एलिमेंट आहेत. मग यांना काय म्हणतात? मोनो मॉलिक्युल. कोणते मॉलिक्युल म्हणतात? मोनो मॉलिक्युल. ओके, सिंगल. याची व्हॅलेन्सी 0 आहे. याची व्हॅलेन्सी 0 आहे, म्हणून याच्यामध्ये एकच ॲटमचा मॉलिक्युल तयार झाला. तुम्ही सर हा कुठं मॉलिक्युल आहे? जर 2 मॉलिक्युल आले ज्याची व्हॅलेन्सी 1 आहे
ज्यांची व्हॅलन्सी 1 आहे, 2 आहे, 3 आहे, ते सुद्धा व्हॅलन्सीनुसार त्यांचे सेम टाईपचे एलिमेंट एकत्र येऊ शकतात. जसं की हायड्रोजन H2, क्लोरीनचं Cl2, नायट्रोजनचं N2. ओके, हे काय झाले? हे झाले डाय मॉलिक्यूल. डाय मॉलिक्यूल का? करायच्या 2 मॉलिक्यूल आहे. आता डाय मॉलिक्यूल इकडं पण येऊ शकतं, पण हे जे आहेत मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट असतात आणि मॉलिक्यूल ऑफ एलिमेंटमध्ये सेम टाईपचे एलिमेंट असतात. जसं दोन्ही हायड्रोजन, दोन्ही क्लोरीन आहे, दोन्ही नायट्रोजन आहे, म्हणजे हे मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट आहे. फक्त ह्याच्यात सेम टाईपचे एलिमेंट एकत्र येतात. बरोबर आहे, सेम टाईप ऑफ एलिमेंट. आणि याच्यामध्ये डिफरंट टाईप ऑफ एलिमेंट असतात. कसे? जसं की वॉटर. वॉटरमध्ये आपण जर बघितलं, वॉटरच्या अगोदर आपण काय करू? डाय मॉलिक्यूलचं बघू. डाय मॉलिक्यूलचं कसं? डाय ॲटमचं. जसं की हायड्रोक्लोरिक ॲसिड. कोणकोण एलिमेंट जे असतं तर त्याच्यामध्ये काय होतं की सेम टाईपचे एलिमेंट असतात. बरोबर आहे. आणि मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंडमध्ये काय होतं? वेगवेगळ्या डिफरंट टाईपचे काय असतात? एलिमेंट असतात. जसं की वॉटरमध्ये जर पाहिलं तर H2O आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, त्याच्यानंतर तुमचं सोडियम हायड्रॉक्साईड आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय होतं? वेगवेगळ्या टाईपचे यामध्ये काय दिसून येतात? एलिमेंट दिसून येतात. आणि पुन्हा हे याच्यामध्ये जर पाहिलं तर एक ॲटम मॉलिक्यूल, 2 ॲटमचं मॉलिक्यूल, 3 ॲटमचं मॉलिक्यूल येतं. आणि याच्यामध्ये काय होतं आहे? याच्यामध्ये तसं पण असतं, परंतु डिफरंट टाईपचे एलिमेंट याच्यामध्ये असतात. ठीक आहे. याच्यामध्ये काय होऊ शकतं? हे 3 ॲटमचं मॉलिक्यूल आहे, ट्रायॲटॉमिक मॉलिक्यूल आहे. हे डायॲटॉमिक आहे, 2 ॲटम आहे याच्यात, हायड्रोजन आणि क्लोरीन. त्याच्यानंतर याच्यामध्ये ट्रायॲटॉमिक आहे. कधी कधी काही याच्यामध्ये 3 पेक्षा जास्त असते, म्हणजे जसं की H2SO4. मग याच्यामध्ये किती आहे? 7 ॲटम्स आहेत. मग हा 7 ॲटमचा मॉलिक्यूल, त्याला पॉलीॲटॉमिक म्हणतात. काय म्हणतात त्याला? पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल. पॉलीॲटॉमिक म्हणजे कसं? त्याच्यामध्ये 3 पेक्षा जास्त ॲटम्स असतात मॉलिक्यूलचे. आणि पुन्हा काय फरक येतो दोघांमध्ये? हे कंपाऊंड आहे. कंपाऊंड म्हणजे कसं? डिफरंट टाईपचे एलिमेंटच्या कॉम्बिनेशनमधून होतं ते कंपाऊंड. आणि हे जे आहे हे हा जो कंपाऊंड आहे, हा जो मॉलिक्यूल आहे, हा सेम टाईपचे एलिमेंटचा असतो. जसं की H2, Cl2, F2, Br2, C2, N2. ठीक आहे, समजलं? काही अडचण याच्यामध्ये? पहिल्या क्वेश्चनमध्ये काय अडचण? सेकंड क्वेश्चन काय? व्हॉट इज द मीन बाय द व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट. आता व्हॅलन्सीच्या बाबतीमध्ये आपण प्रिव्हियस लेसनमध्येच पाहिलेलं आहे की सगळे एलिमेंट काय करतात? केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट होत असताना ते काय करतात? तर ते काय करतात? काही इलेक्ट्रॉनची एक्सचेंजिंग करतात. बरोबर ना? आपण सुद्धा काय करतो? मी तुम्हाला देतोय, तुम्ही घेत आहात. बरोबर आहे. नॉलेज तुम्ही मला देत आहात, फीस मी तुम्हाला देतोय, शिकवण्याचं काम करतोय. बरोबर आहे. ही जी बिझनेस आहे, हा जो व्यवहार आहे, असा एलिमेंटच्या लेवलवर पण होत असतो. हे एलिमेंट काय करतात? त्यांचे ॲटम्स काय करतात? इलेक्ट्रॉन एक्सचेंज करतात. काही इलेक्ट्रॉन डोनेट करतात आणि काही इलेक्ट्रॉन काय करतात? ॲक्सेप्ट करतात. जे डोनेटर आहे ते आपले मेटल आहे आणि जे ॲक्सेप्टर आहे ते नॉन मेटल आहे. बरोबर आहे. मग हे जे डोनेटिंग आणि एक्सचेंजिंग होतं, किती डोनेट करणार, किती ॲक्सेप्ट करणार, याला काय म्हणायचं? व्हॅलन्सी म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? व्हॅलन्सी. लक्षात राहील. किंवा याला दुसरी डेफिनेशन दिलेली आहे, द कपॅसिटी ऑफ एलिमेंट टू डोनेट ऑर ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन ऑर शेअरिंग इलेक्ट्रॉन. त्याला काय म्हणलेलं आहे? व्हॅलन्सी. आणि किती इलेक्ट्रॉन शेअर करणार किंवा गेन करणार, लॉस करणार, ते डिपेंड करतं त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये, आउटर मोशनमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे. फॉर एक्झाम्पल आपण सोडियमचं घेतलं. काय घेतलं? सोडियम. तर सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11, त्याच्यावरून त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं 2,8,1. किती इलेक्ट्रॉन शेअर करणार? हो, लॉस किंवा लॉस करणार? एकच करणार. तू शेअर नाही करत, लॉस करतो, डोनेट करतो, घेऊन टाक भाऊ तू. क्लोरीन काय करतो? क्लोरीन म्हणतो मला देऊन टाक, कारण त्याला 1 लागतो. कशासाठी? त्याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. ज्याच्याकडे जास्त आहे 5, 6, 7 ते घेतं, ॲक्सेप्ट करतं. किती ॲक्सेप्ट करतं? त्याच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवरून कळतं. 7 आहे, ऑक्टेटसाठी किती लागतं? 1च लागतं. याच्याकडे ऑक्टेटसाठी काय करावं लागतं? याला देऊन टाकतो. कोणी देऊन खुश होतं आणि कोणी घेऊन खुश होतं, म्हणजे पोट भरून घेतं. हे घेऊन टाकतं, +1 करतं. यानं 1 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे याच्यावर एक आयन फॉर्म होतो, क्लोरीन मायनस. तेव्हा याचं ऑक्टेट कंप्लीट झालेलं असतं. आणि हा जो आहे
हा काय करतो, देऊन टाकतो. याला एक इलेक्ट्रॉन दिल्यामुळं तिथे एक प्लस आहे तसंच राहतं, एक प्रोटॉन. म्हणून त्या ठिकाणी त्याचं Na+ लिहितात आणि याचं Cl- लिहितात. हा Cl- आणि हा Na+. याचा कॅटायन तयार झाला, याचा ॲनायन तयार झाला. याला एक घेतल्यामुळे याचं अष्टक पूर्ण झालं आणि याला एक दिल्यामुळे याचं अष्टक पूर्ण झालं. मेटल देऊन टाकतात आणि नॉन मेटल घेऊन टाकतात इलेक्ट्रॉन. जेवढे दिले किंवा जेवढे घेतले ते झालं तुमचं बॅलन्स. ठीक आहे. शेवटचं क्वेश्चन, व्हॉट इज द रिक्वायरमेंट फॉर रायटिंग द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ डिफरंट कंपाऊंड. आता या ठिकाणी मी जे कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिला ह्या सोडियम आणि क्लोरीनचा, तर याच्यासाठी मला काय काय लागलं, काय काय लिहिलं मी इथं. इलेमेंटचे काय माहिती पाहिजे आपल्याला, सिम्बॉल माहिती पाहिजे. दुसरी गोष्ट काय माहिती पाहिजे, आत्ता व्याख्या विचारली होती वर त्याची. दुसरी गोष्ट काय माहिती पाहिजे, काय माहिती पाहिजे, व्हॅलन्सी माहिती पाहिजे. कारण कुठलाही कंपाऊंड लिहिताना व्हॅलन्सी ठरवते की त्याचे ॲटम्स किती घ्यायचे. समजलं का. आता वॉटर तयार करतात आपल्याला, मग वॉटर तयार करण्यासाठी आपण काय करतो, त्या ठिकाणी आपल्याला माहिती त्याच्यात हायड्रोजन आणि ऑक्सिजन, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला लिहायचा. कसं लिहिणार बाबू, ते तयार करण्यासाठी आपण सिम्बॉल लिहिले. पहिली गोष्ट सिम्बॉल लागतात. दुसरी गोष्ट काय लागतं त्याची, यस, पहिलं सिम्बॉल लागतं आणि दुसरं काय लागतं, व्हॅलन्सी. सिम्बॉल लिहिला, आता व्हॅलन्सी लिहा. हायड्रोजनची व्हॅलन्सी किती आहे, 1 आहे आणि ऑक्सिजनची किती आहे, 2 आहे. कशी काढली ती, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1,0 येतं आणि पहिलं ऑर्बिट पूर्ण करण्यासाठी आपल्याला एकच इलेक्ट्रॉन लागतो म्हणून व्हॅलन्सी 1 आहे. आणि दुसरा जो ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, 2,6. त्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागते, म्हणून त्याची व्हॅलन्सी किती आहे, 2 आहे. मग याचं काय करायचं, मग क्रॉस मल्टिप्लाय करायचं, H2O करायचं. हा झाला तुमचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. काय काय लागतं, सिम्बॉल लागतं, व्हॅलन्सी लागतं आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय लागतं, त्याला क्रॉस मल्टिप्लाय करून करावं लागतं. तेच विचारलं होतं आपल्या पुढं. काय विचारलं होतं, हाऊ आर द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ द कंपाऊंड रिटर्न. असे लिहायचे. राईट द सिम्बॉल ऑफ इलेमेंट, then write their valency and then make the cross multiplication, you will get the molecular formula. आणि मॉलिक्युलर फॉर्म्युल्यासाठी हे काय लिहिलं आपण, हे काय लिहिलं आपण, सिम्बॉल लिहिले. याला रॅडिकल म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे, रॅडिकल. 2 प्रकारचे रॅडिकल असतात, आपण ते लास्ट इयरला पाहिलेलं आहे, ॲसिडिक रॅडिकल आणि बेसिक रॅडिकल. बेसिक रॅडिकल कोणकोणते आहे, जे सगळे नॉन मेटल आहे का, नॉन मेटल हे सगळे ॲसिडिक रॅडिकल आहे. आणि बेसिक रॅडिकल कोणते आहे, मेटल, कारण ते इलेक्ट्रॉन डोनेट करतात, त्याच्यामुळे त्यांच्यावरती पॉझिटिव्ह आयन फॉर्म होतं. Na+, Mg2+, Al3+, Li1+, बेरिलियम 2+, कॅल्शियम 2+, पोटॅशियम प्लस, हे सगळे काय आहेत, बेसिक रॅडिकल आहे. हे OH सोबत येतात, हायड्रॉक्साईड आम्लारीसोबत, बेससोबत. आणि जे नॉन मेटल जे आहेत कोण कोण, क्लोरीन मायनस, Br मायनस, N मायनस, O मायनस मायनस, हे 3 मायनस आहे, हे 2 मायनस आहे. तर हे हायड्रोजन सोबत असतात. याच्यापासून काय तयार होतं, ॲसिड तयार होतं. मग आपल्याला रॅडिकल लागतात, ॲसिडिक रॅडिकल आणि बेसिक रॅडिकल. ठीक आहे. हे आपल्याला 9th स्टँडर्डच्या 4थ्या लेसनमध्ये लास्ट पेजवरती आहे. आपण त्याचा व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकतो तुम्हाला, तुम्ही ते त्याच्यातून लिहून काढा. ठीक आहे. आणि त्याच्यापासून तुम्ही वेगवेगळे मॉलिक्युलर फॉर्म्युले तयार करू शकता. ठीक आहे. हां, चल बाकीचा पाठ उद्या घेऊया. हे रीड करून या, उद्या आपण पाहू केमिकल रिॲक्शन.